आपली माफी मागून परत कार्यक्रमाला सुरुवात करतो। मध्यंतरी तांत्रिक अडचण झालेली आहे, तरी ज्यांच्या आपण मार्गदर्शनाची प्रचंड आतुरतेने वाट पाहतात त्या ज्ञानरक्षक भंत्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आपले दोन बहुमोलाचे शब्द मार्गदर्शनाचे सांगावेत आणि प्रबोधन करावे, ही नम्र विनंती। सर्वजण एकदा साधू म्हणा, दोन्ही हात जोड आणि साधू म्हणा। म्हणा साधू साधू साधू। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। पुष्पदीप नैवेद्य से वंदन चिचला होय। दानशील समाधि सच्चा वंदन होय। शील समाधि प्रज्ञा ही सच्चा वंदन होय। पुन्हा एकदा साधुकार म्हणा। ज्या सुगतांनी आपल्या संपूर्ण पारमिता तीनही अंगांनी परिपूर्ण करून संबोधी ज्ञानाचा, बुद्धत्वाचा, दुःखमुक्तीचा मार्गाचा, परमश्रेष्ठ ज्ञानाचा साक्षात्कार करून घेतला असे ते तथागत सम्यक संबुद्धांना, त्यांच्या सद्धम्माला, भगवंताच्या आर्य श्रावक संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना या तीन रत्नाची ओळख झाली, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, ज्यांच्यामुळेच आपणा सर्वांना खऱ्या अर्थाने मानवता प्राप्त झाली। स्वातंत्र्य, समता, न्याय, नीती आणि बंधुत्वावर आधारित सर्वश्रेष्ठ संविधान ज्यांनी आपणा सर्वांना बहाल केले। संविधान असल्यामुळे आपल्या सर्वांना खऱ्या अर्थाने आचरण, त्याचबरोबर धर्म प्रचार प्रसार, धनसंपत्तीचं संचय करण्याचा आणि खुल्या पद्धतीनं आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य ज्यांच्यामुळे बहाल झालं, विपස්සनेचा प्रचार देखील करण्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने या देशामध्ये पायाभरणी करून ठेवली, तुमचे आणि माझे खऱ्या अर्थाने सुख करता आणि दुःखहर्ता जे आहेत असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। ज्या परिशुद्ध विद्येचा नामशेष देखील या देशात राहिला नाही, परंतु ज्यांच्या पारमितेच्या बलाने 1954 ते 56 दरम्यानमध्ये 6व्या संगीतीच्या महाकुशल मुहूर्तावर ज्या दोन सत्पुरुषांनी म्यानमार शहरामध्ये, त्यातल्या मांडले या राजधानीच्या शहरामध्ये डॉक्टर सोनी यांच्या घरी ज्या दोन सत्पुरुषांनी ज्या महान अशा विपස්සनाचार्य गुरुजींना आशीर्वाद दिला, ते पूज्य गोयंका गुरुजी यांचे आचार्य
धर्मवान पिता सयाजी उबाकीन गुरुजींचं स्मरण करून विशेष रूपाने ग्रहस्थांसाठी करुण चित्ताने विपස්සना आचार्यपद देखील खुले करणारे आमचे पूज्य अरहंत लेडी सयाडो भंतेजींच्या सुचरणावर वंदन करून विशेष रूपाने गुरुजींना सावलीप्रमाणे हे धर्मदान देण्यासाठी जिनं शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या रमा माऊलीसारखं काम केलं, अशा इलायची देवींच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून विशेष रूपाने आज पूज्य भिक्खू संघाला सन्मानाने धर्मदान देण्यासाठी आमंत्रित केलेले सन्माननीय पूज्य विनय बोधीजी महाथेरा, पूज्य सुमनवन्नोजी महाथेरा संघाला त्रिवार अभिवादन करून या महान असं पुण्य पारमिता बोधी बीज प्राप्त करणारं कुशल कर्म पगोड्याची निर्मिती करणारे बाळासाहेब वानखेडे तथा त्यांच्या धर्मवान पत्नी ताई वानखेडे, संपूर्ण वानखेडे परिवार, त्यांना साथ देणारे सारे कर्मचारी बंधू, अधिकारी वर्ग, विपसनेचे सहाय्यक आचार्य वर्ग आणि सर्व साधक साधिका, उपासक उपासिका, या कार्यक्रमाचे सारे आयोजक आयोजिका, दानदाते दानदात्या, बालक आणि बालिकांनो, अवघ्या 5-6 मिनिटांमध्ये आपल्या सर्वांना महासागरासारखा विशाल सद्धम्मातले काही बाबी सांगण्याचा नितांत प्रयत्न करतो। आजचा हा परिशुद्धतेचा हा कार्यक्रम, हा धम्मसंस्कार विधी समान कम्म धातूच्या पद्धतीनं चित्तधारेला निब्बाणाच्या दिशेनं पथ आणि मार्गावरून फ्रूट आणि फळाकडे घेऊन जाणारा हा कुशल कर्माचा संस्कार विधी, ज्याला आपण आज उद्घाटनाचा आणि भगवंताच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम समजतो। हे कर्मबीज, हे कर्मसंस्कार निब्बाणाकडे घेऊन जाणारे असतात। ते तेव्हाच होतात जेव्हा आयोजकाकडून आणि उपस्थितांकडून सदोदित आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित केलं जातं। तुम्ही चालताना, बोलताना, बसता उठताना, खाता पिताना, ऐकताना सदोदित तुम्ही सतीपठ्ठाणामध्ये असले पाहिजे। मग तुम्ही हळू चालले काय, तुम्ही जोरानं चालले काय, मग तुम्ही पुढे चालले काय, बसले काय, सदोदित तुम्ही अशा शुभमंगल कार्याच्या प्रसंगी निश्चित स्वरूपामध्ये सावधान चित्तानं असलं पाहिजे। त्याला सतीपठ्ठाण म्हणतात। मी माझ्या जीवनातला एक थोडक्यात अनुभव सांगून आज प्रवचन संपवणार आहे। गहिराईमध्ये डीप जर तुम्हाला काही प्रवचन ऐकायचे असेल तर ज्ञान सत्यशोधक नावाचं माझं यूट्यूब चॅनल आहे। जुने प्रवचन पाहायचे, हे नवीन प्रवचन कमी आहेत, पण लॉकडाऊनच्या काळातले 2020च्या काळातले प्रवचन पाहायचे, जे की 4 घंट्याचे आहेत, 5-5 घंट्याचे आहेत, पुढे 6-7 घंट्याचे आहेत। जिथं मी धम्मचक्क पवतन सुत्त 32 पद्धतीनं, जिथं की मी 4 आर्य सत्य 32 पद्धतीनं, किंवा जिथं मी 37 बोधिपाक्षी धर्म नीट तुम्हाला समजून सांगितलेला आहे। 10 पारमिता अष्टांगिक मार्ग, ज्यांना खूप गोडी आहे त्याने तिथं जायचं, आणि तिथंही नाही कळलं तर मग माझ्याकडे 2-3 दिवस यायचं समजून घ्यायचं। इथं तेवढा वेळ नाही आहे, त्यामुळे अनेक जणांना ऐकायचं आहे, बोलायचं आहे। त्यामुळे थोडक्यामध्ये विपස්සनेकर मी स्वतः कसा वळलो याचं तुम्हाला स्वतः उदाहरण सांगतो। आणि उपासक उपासिकांनो, भक्त होण्यापेक्षा साधक होणं, साधिका होणं, साधून घेणं, साध्य करणं हे जीवनामध्ये किती महत्त्वाचं असतं। म्हणून आमच्या वानखेडे साहेबांसोबत या काही कालावधीमध्ये जवळजवळ अर्धा घंटा आमच्या दोघांची बराच वेळपर्यंत चर्चा झाली, आणि भगवंताच्या मूर्तीच्या संदर्भात सुद्धा खूप अशी चर्चा झाली। मी निश्चित स्वरूपामध्ये माझं कुशल कर्म, पुण्यकर्म समजतो की कमी वेळेमध्ये मला 6व्या संगीतीला बाबासाहेबासोबत आणि गोयंका गुरुजी सोबत हजर असलेले बडा भंतेजी, बुद्ध रखिता भंतेजींची पाय दाबून सेवा करण्याची संधी भेटली, त्यांचे काही वचन ऐकण्याची संधी भेटली। एवढंच नाही, ज्यांना प्रत्यक्ष बाबासाहेबांनी 7 भिक्षूंसह उपस्थित राहून त्रिशरम पंचशत देताना या भगवंताच्या करुणेची साक्ष
ज्या प्रज्ञानंद भंतीजीने दिली, लखनौला कितीतरी वेळा जाऊन मला त्यांचे पाय दाबून त्यांची सेवा करण्याची अनेक वेळा संधी प्राप्त झाली. एवढंच नाही तर मला प्रत्यक्ष गोयंका गुरुजींना 4 वेळेस त्यांच्या समोरासमोर बसून 4 वेळेस गोयंका गुरुजी समोरासमोर बसून मला त्यांच्यासोबत एकदा 5 मिनिटं, एकदा 6-7 मिनिटं आणि एकदा मला 2 डिसेंबर 2014 रोजी चक्क 45 मिनिटंपर्यंत बोलण्याची संधी प्राप्त झाली. एवढंच नाही उपासक उपासिकांनो, मला असं वाटतं गोयंका गुरुजी कधी कोणाचं व्यक्तिगत काही वस्तू स्वीकारत नव्हते, परंतु माझ्यातली श्रद्धा किंवा होऊ शकतं माझं काही पुण्य म्हणून मला गोयंका गुरुजींना धोती, सॉक्स, टोपी आणि स्वेटर दान देण्याची संधी प्राप्त झाली आणि गोयंका गुरुजीने ते स्वीकारलं आणि अंगावर घातलं याची सुद्धा मला साक्ष मिळाली. त्यामुळे अनेक उपासक उपासिकांनो, मला अनेक जण म्हणतात म्हणते तुम्ही दीर्घ शिबिर करा. मी म्हटलं, एकदा मला एका विपस्सी साधकांनी, एका आचार्यांनी मला प्रश्न विचारला की म्हणते तुमचे शिबिर किती झाले? म्हटलं या जन्मातले सांगू का सगळ्या जन्मातले सांगू म्हटलं. मग ते एकदम शांतच बसले. अनेक लोकांना कधी कधी भ्रम आहे, भ्रांती आहे, बिना विपස්සना केल्याचं मानव जन्मात येता येत नाही. त्यामुळे लादेन आणि प्रभाकरन आणि ज्याला तुम्ही दाऊद म्हणतात हे सुद्धा अनेक जन्मात केव्हा ना केव्हा विपස්සना करून आलेत, म्हणूनच ते मनुष्य जन्मात आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही शिबिरांची काउंटिंग किंवा शिबिर किती केले, काय केले हे विचारून आपला अहंकार आणि दुसऱ्याची निंदा करण्यापेक्षा तुम्हाला विपස්සना म्हणजे काय, विपස්සना ही काय आहे आणि कशी कळते आणि विपස්සनेनं जीवन कसं जगता येतं हे जर कळलं तर कोणाला पहिल्या शिबिरातही कळतंय, कोणाला 3.5 दिवसांमध्ये आनापान सतीमध्ये कळतंय, कोणाला 50 शिबिर केल्यानंतर देखील फार कमी कळतंय, असं पूज्य गोयंका गुरुजीच म्हटलेले आहेत. म्हणून उपासक उपासिकांनो, आज तो मुख्य विषय असल्यामुळं मी लहानपणापासून विपස්සनेचा गंधही नव्हता, घरादारात त्याची चर्चाही नव्हती आणि भारतात चर्चा नव्हती तर घरात काय राहणार आहे. त्यामुळे लहानपणापासून अक्षरशः माझी आई मात्र देवीची भक्ती नव्हती. माझ्या आईची एवढी कोण्यातरी देवीवर श्रद्धा होती आणि माझी आई हप्त्यामध्ये 2-3 उपवास धरत होती. तिच्या बरोबर मी पण उपवास शेंगदाणे खाऊस्तोर धरत होतो, खाऊन झाल्यानंतर सोडून देत होतो ना. साबुदाणे खाऊस्तोर माझाही उपवास असायचा आणि मग माझ्या आईला माहित होतं की साबुदाणा खाल्लं की हे सोडून देत आहे. माझा 1-1.5 घंट्याचा उपवास असायचा आणि मग मी सोडून द्यायचो. माझ्या आईच्या अंगात येत होतं, माझ्या आईच्या अंगात सैलानी बाबा येत होता आणि सैलानी बाबा असा येत होता की तो आला की 2-2 घंटे जातच नव्हता. अशा आईच्या पोटी मी जन्म घेतला. माझे वडील खंडोबाचे भक्त होते, कधी कुठल्या प्राण्याला मारलं नाही, परंतु कितीतरी त्यांनी बकरं कोंबडे सोडून दिले जिवंत. अशा घरात जन्मल्यानंतर विचार करा, तरीही माझ्या आईनं माझं पूर्वीचं नाव गौतम ठेवलं. मी असा विचार करतो की अनेक जन्माच्या पुण्य पारमितेनुसार तुमचं नाव ठरलेलं असतं, तुमचं गाव ठरलेलं असतं, तुमचं गोत्र ठरलेलं असतं, तुमचे माता पिता ठरलेले असतात. एवढंच नाही तर तुमचे आचार्य उपाध्याय ठरलेले असतात आणि हे लोकी या जन्मामध्ये तुमच्या हातून काय कर्म होणार हे तुमच्या प्रतिसंधी आणि या जन्मातल्या चित्तावर ठरलेलं असतं. तुमच्या मृत्यूचं कारण बी ठरलेलं असतं, कारण आपल्याला 8वं ध्यान प्राप्त नसतं. 8व्या ध्यानाच्या पलीकडे जाऊन ज्याला लोकोत्तर अवस्था म्हणतात, त्या लोकोत्तर अवस्थेचा आपण कुठलीही पायरी गाठलेली नसती, म्हणून हे मधला प्रवास आपल्याला कळत नसतो. पण निश्चित स्वरूपामध्ये मेल्यानंतर मग मात्र लोक म्हणतात की अरे असं झालं आणि असे मरण पावले. म्हणून उपासक उपासिकांनो, लहानपणी बाबासाहेबांचे गाणे म्हणणे, बुद्धाचे गाणे म्हणणे हे उपजत कोण्यातरी जन्माचं पुण्य पारमिता आली आणि पाहता 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 गावामध्ये बाबासाहेबाचा पुतळा बसला आणि पुतळा बसल्यानंतर बाबासाहेबाचा पुतळा रोज लहानपणी स्वच्छ धुणं, त्याच्या आजूबाजूचं गवत काढणं, कुत्र्याने विष्ठा आधी केली ती साफ करणं, हा लहानपणीच मला पुण्यकर्माचा छंद लागला. आणि त्या छंदामुळं गावातले सगळे लोक नापास झाले, पोरं मी एकटाच पास झालो. अनेक जणांना अंधश्रद्धा वाटेल, पण ही अंधश्रद्धा नाही. बघा, श्रद्धा तुम्हाला विपස්සनेकडे कशी वळून घेऊन जाते. आणि म्हणून द्वितीय बुद्ध शासनाचे कर्णधार बाबासाहेब आहेत. हे द्वितीय बुद्ध शासन नावाच्या कॅसेटमध्ये गुरुजीचा जर तुम्ही ऐकलं तर ही कॅसेट कधी बनली, कारण गोयंका गुरुजीला मीच हाच प्रश्न विचारला होता जेव्हा त्यांची माझी तिसरी भेट 7.5 ते 8 मिनिटाची झाली होती. तेव्हा मी हा खोलवर प्रश्न त्यांना विचारला होता की गुरुजी, बाबासाहेब खरंच बोधिसत्व आहेत का? तर बोधिसत्व आहेत तर कसं प्रूव्ह होईल आणि कशावर
संपूर्ण होईल. मग त्यांनी हा सगळा वृत्तांत द्वितीय बुद्ध शासन कॅसेटमध्ये 6व्या संगतीचा दाखला देत आणि भगवान बुद्धाचा त्रिपिटकामध्ये वर्णन आलेलं आहे हे त्यांनी वर्णन केलेलं आहे. उपासक आणि उपासिकांनो, जेव्हा लहानपणचं हे सगळं दृष्टांत पाहतो, हे सगळं प्रसंग पाहतो, तर नंतर लक्षात येतं की अरे जर आपल्याकडे पुण्य असेल तर मग मला वाटलं की बाबासाहेबाच्या कॉलेजला जावं. लहानपणी इच्छा झाली की बाच्या कॉलेजला जावं, म्हणून आम्ही औरंगाबादला आलो. आणि औरंगाबादला खेड्यातून आल्यामुळं मला एवढंही माहित नव्हतं की बाबासाहेबाचं नेमकं कॉलेज कोणतं आहे, कारण फक्त नावावर मात्र बाबासाहेबांवर माझी श्रद्धा होती. म्हणून मी बाबासाहेब आंबेडकर कॉमर्स कॉलेजला ऍडमिशन घ्यायला गेलो. तिथं गेल्यानंतर एक मित्र म्हणला, अरे तू तर म्हटला होता की बाच्या कॉलेजला जायचंय, हे काय बाबासाहेबांना बांधलेलं नाही, बाबासाहेबांना मिलिंद कॉलेज बांधलेलं आहे म्हणे, तू तिकडे ऍडमिशन घे. मला नावाचं एवढं अट्रॅक्शन होतं, मी त्याला म्हटलं तूच घे, मी इकडेच घेतो म्हटलं, मला मिलिंद नाही पटत म्हणलं. मला माहितच नाही की मिलिंद खरं बाबासाहेबांनी बनवले. म्हणजे एवढं अज्ञान होतं, एवढं अज्ञान होतं, आम्हाला नीट हेही कळत नव्हतं की बाबासाहेबांनीच खरं मिलिंद बनवलेलं आहे. परंतु बघा, जर आपली श्रद्धा असली तर या अज्ञानाला कसं पार करता येतं. मग मी कॉमर्सला ऍडमिशन घेतलं, बीकॉम कडे गेलो आणि बीकॉम कडे मग 12वी पास झाल्यानंतर भिक्षू बनण्याची इच्छा उत्पन्न झाली. आणि एक दिवस एक भंतेजी आणि एक उपासक चर्चा करत होते, म्हणे गुरुजीचं असं, गुरुजीचं तसं, गुरुजी किती चांगले, गुरुजी किती चांगले. आणि ती चर्चा करता करता मी ऐकत बसलो होतो. मी म्हटलं हे गुरुजी कोण आहेत. गुरुजी म्हटल्याबरोबर मला टोपी आणि धोत्रातले आमच्या खेड्याकडचे गुरुजी लक्षात आले. आम्हाला लहानपणी गुरुजी शिकवत होते, कारण गुरुजी हा शब्द आम्ही फक्त शिक्षकांनाच ऐकला होता लहानपणी. मी म्हटलं असे कोणते गुरुजी आहेत की ज्यांच्याबद्दल हे दोघं जण एवढा गौरव करत आहेत आणि एवढी प्रशंसा करत आहेत. आणि मी सहज बोलून गेलो आणि मी म्हटलं काय गुरुजी बाबासाहेबापेक्षाही श्रेष्ठ आहे काय. तेव्हा ते दोघं माझ्याकडे माझं अज्ञान पाहून हसले आणि ते म्हणे आम्ही कधी म्हटलंय की गुरुजी बाबासाहेबापेक्षा श्रेष्ठ आहे, पण म्हणते तुम्ही एकदा शिबिराला जा म्हणे. मी म्हटलं मला काय गरज नाही शिबिराची, मला बाबासाहेबच भरपूर आहे, कारण मी बाबासाहेबाचा भक्त होतो. बाबासाहेबाचे भक्त भरपूर आहेत. असे 14 एप्रिलच्या दिवशी डोकं निळं, तोंड निळं, दात निळे, जीभ निळं आणि पोटात निळी टाकून 14 एप्रिल साजरी करणारे असे लय भक्त आहेत, आहे का नाही. ताकद से बोलो, हिम्मत से बोलो आणि बोलना पडेगा, म्हणजे बोलायचं पडून जातं दारू पिऊन खाली. असं लय आहेत, असे खूप आहेत असे भरपूर. खालतून कोण आले जय भीमवाले, वरतून कोण आले जय भीमवाले. मी म्हटलं तुम्ही तर फुल पिऊन आले, गायबच झाले, डबल दिसलेच नाही. असे भरपूर आहेत, भरपूर आहेत. आणि गुरुजीला नाव ठेवण्यास आमाप आहेत. मग मी तसं म्हटल्याबरोबर त्या एका जणांनी माझा फॉर्म भरला आणि म्हणे तुम्ही एकदा भंतेजी शिबिराला जाऊन या, मग तुम्हाला गुरुजी कळतील. गेलो तर शंका घेऊनच गेलो, परंतु मला पत्र आलं आणि त्या पत्रात असं आलं की भंतेजी तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला, तुम्हाला नंबर नाही लागला म्हणे. माझा नंबर नाही लागला, मला भला राग आला, कारण मी पैशाने नव्हती केली ना, राग तर होताच पाहिला. असा राग आला, मी डायरेक्ट इगतपुरीला फोन केला आणि इगतपुरीला फोन केल्याबरोबर त्यांना प्रश्न विचारला की माझा नंबर कस काय नाही लागला. आता ज्यानं टेलिफोन घेतला तर तो म्हणे आप कोण बोल रहे. हिंदीत मी इकडून मराठी सुरू केलं. मी म्हणलं मैं भंतेजी बोल रहा हूँ. तो बोले अच्छा भंतेजी, प्रणाम भंतेजी, क्या बात करनी है. मतलब मेरा नंबर क्यों नहीं लगा. तो बोले भंतेजी यहाँ जगह फुल होगी इसलिए नहीं लगा. मैं बोला एक आदमी का कैंसिल करो और मेरा नंबर लगा दो. तो मैंने ये तो मेरे हाथ में नहीं है, मैंने जिनके हाथ में उनको फोन दो. मग तिथं टुई 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 वाजलं आणि दुसऱ्या साहेबांनी उचलला. मी त्यांना बी सुरुवात केली, माझा नंबर का नाही लागला, एका ग्रस्ताचा कमी करा, मी भिक्षू आहे, तो ग्रस्त शिकून काय करेन, बायकोला शिकवण, मी अनेक लोकांना शिकवीन, माझा नंबर पहिला लावा. ते म्हणे ये तो हमारे हाथ में नहीं, तुम बड़े साहब को बोलो. मी म्हणलं बड़े साहब को छोड़ो, डायरेक्ट गोयंका गुरुजी को दो. अज्ञान म्हणजे सांगतो, शेवट करतो मला की अज्ञान कसं असतं. भिक्षू असून सुद्धा मला समजत नव्हतं. मी म्हटलं एक काम करो, सबको छोड़ो, डायरेक्ट गोयंका गुरुजी कोच फोन दो. ते बिचारे हसले, ते म्हणे गुरुजी तो यहाँ नहीं है. मला ज्या होंगे वहां दो. आता माहित नव्हतं ना की गुरुजी तिथे नसतात, काहीच माहित नव्हतं. मग ते म्हणाले नाही एक काम करो, तुम देशपांडे साहब से बात करो. आता शिक नाव आलं पुढं. मग म्हणलं देशपांडे को दो. नंतर देशपांडे सरांना दिला. मी फोनवर डायरेक्ट म्हटलं की माझा नंबर का नाही लावला, मी भिक्षू आहे, मला विपश्यना करायची आहे. तर ते म्हणाले भंतेजी पेन असेल तर नंबर लिहून घ्या. NM 26 नंबर लिहून दिला आणि या म्हणे 2 दिवसांनी पत्र येईन. माझा नंबर भांडून तंडून लागला. समजलं तुम्हाला, माझा नंबर भांडून तंडून लागला आणि खरंच 2 दिवसांनी पत्र आलं. त्या पत्रात लिहून आलं की तुम्ही काय करा, बॅटरी घेऊन या, नंतर ब्लँकेट घेऊन या. उन्हाळा हिवाळा पावसाळ्याचं सगळं सामान मी एकदाच घेऊन गेलो आणि 3 दिवस अगोदर गेलो. तिथे गेल्यावर मला रूम दाखवली.
90 दिवसाची सेवा दिलेला 90 दिवसाचं शिबिर केलेला एक सेवक माझ्या सेवेत ठेवला. तो बिचारा हात जोडून जोडून मला दाखवायचा की हे आहे हे आहे आणि पुढे लिहिलेलं होतं इस क्षेत्र के पार मत जाइए. मी त्याला म्हटलं इथं कोण नाही, आपण पाहून येऊ काय काय नाही. तिथं लिहिलं होतं की याच्या पलीकडे जाऊ नका आणि मला त्याच्या पलीकडे जाऊ वाटायचं. मी त्याला घडी घडी म्हणायचो की इथंच काहीतरी लपलेलं असेल, इथंच काहीतरी असेल भानकर, कारण शंका घेऊन गेलो होतो मी. तो मला हात जोडायचा घडी घडी, नका नका भंतेजी याच्या पलीकडे नाही जायचं सांगितलं ना, नका जाऊ. मी म्हटलं तू झोपला तरी मी पाहूनच येईन तिकडे काय काय नाही. त्यानं रात्रभर झोपला नाही, माझ्यावर टक लावूनच होता. त्या डाऊट आलाय भंतेजी रात्री बिरात्री उठतील पाहूनच घेतील, कारण कोण नव्हतं तिथं. आम्ही दोघं तिघच होतो. 3 दिवस अगोदर गेलो. नंतर त्यांनी सांगितलं भंतेजी हा विपश्यनाचा हॉल आहे, नंतर हे शून्यागार आहेत, सगळं सांगितलं. आणि मला म्हणता म्हटलं भंतेजी मला डाऊट आहे, तुम्ही मौन पाळसान म्हणून काही गॅरंटी नाही, तुम्ही मधातच बोलसान बरी. म्हटलं मौन म्हणजे काय? ते म्हणे 10 दिवस बोलायचंच नाही. म्हणलं बापरे बोलायचंच नाही आणि कोणालाच बोलायचं नाही? नाही म्हणे आचार्यांना बोलता येते. म्हणलं जाऊ द्या कोणीतरी बोलणार हाई एक जण, का आचार्याला बोलता येते? ते म्हणजे नाही भंतेजी गप्पा नाही मारता येत, लय गरज पडली तर बोलायची. आणि कधी कधी शेवकाला बोलता येते. म्हणजे शेवकाला रूम मध्ये बोलून घेता येते का? नाही पण तसं नाही बोलता येत म्हणे. आता मला वाटलं तो आचार गप्पा माराव, 10 दिवस कसं काही मुकच राहाव. त्याला डाऊट होता की हे भंतेजीचं शिबिर काय चांगलं होणार नाही. 2 मिनिटांत संपवणार आहे फक्त इथं सांगून की विपස්සना माणसाकडे अनेक जन्माचा पुण्य संचय बिंदू आणि कर्मसंस्कार जर असेल तर काय होऊ शकतंय हे तुम्हाला 2 मिनिटात फायनल करून सांगतो की किती विशेष गोष्ट असते. आणि म्हणून त्यांनी मला सांगतानंतर म्हटलं की भंते सर्व काही करा म्हणे, सर्व काही करा पण मौन धारण करा, आर्य मौन धारण करा, तुम्हाला खूप लाभ होईल. तुम्ही भगवंताचे पुत्र आहात, तुमच्या अंगावर चिवर आहे. मला हो आहे ना, चिवर तर आहे म्हटलं. तर म्हणे तुम्ही लवकरात लवकर काही प्राप्त करसान म्हणे. आणि मग शेवटी म्हणता काय म्हणे, भंते सर्व काही करा म्हणे पण गोयंका गुरुजीचं संध्याकाळचं प्रवचन बिलकुल सोडू नका, प्रवचन अवश्य ऐका, कारण सगळ्या समस्याचं निराकरण गुरुजी संध्याकाळच्या प्रवचनात करतात. असं म्हटल्याबरोबर मी त्याला म्हटलं हो प्रवचन ऐकण्याची मला गोडी आहे, मी नक्की आणि नक्की गोयंका गुरुजीचं प्रवचन ऐकीन आणि जर संधी भेटली तर मी बी 10-15 मिनिटं बोलीन म्हटलं. असं म्हटल्याबरोबर तो खाली पडू हसू लागला. ते म्हणे अहो भंतेजी तुम्हाला नाही बोलता येणार तिथं. मला असं वाटलं की स्टेज टाकत असतील, माईक लावत असतील, 5-6 खेड्यातले माणसं जमा करून गोयंका गुरुजी प्रवचन देत असतील. मला काय माहिती संध्याकाळी एका हॉलमध्ये देतात म्हणून, तिथं कोणाला बोलता येत नाही, शिडीवर देतात हे माहीतच नाही. कारण आम्ही खेड्यापाड्यात फिरून भाषण द्यायचो, प्रवचन द्यायचो. आणि शेवटी तो दिवस उजाडला. सगळे नियम सांगितले, त्या किचनमध्ये सांगितले, सगळे नियम पालन केले. आम्हाला हॉलमध्ये घेऊन गेले. 3 आचार्याने वंदन केलं, आसनावर बसण्याची अनुमती मागितली आणि गोयंका गुरुजीनं 3 रत्नाची शरण देऊन उपोषण सगळ्यांना दिलं आणि आनापानसती सुरू झाली. मला 5 मिनिटांमध्येच अनेक जन्माच्या पारमितेनुसार मला मात्र आनापानसती कोणत्या नाकावाटे येते, कोणत्या नाकावाटे जाते, लंबा आहे का छोटा आहे हे तुरंत कळू लागलं. मला अगोदरच नाकावरच्या संवेदना कळू लागल्या. जे उद्या व्हायचं ते होऊ लागलं. 3.5 दिवस माझं ध्यान 4 घंटे 5 घंटे जरी मी बसलो तर उठत नव्हतो. एकाग्र चित्ताने ध्यान होऊ लागलं. शेवटच्या दिवशी विपස්සना 3.5 दिवसानंतर विपස්සना सुरू झाली. विपස්සना सांगण्यात आलं की डोळे उघडू नका, आज तुम्हाला विपස්සना दिल्या जाणार आहे. पण त्या दिवशी मात्र माझे डोळे लागत नव्हते, माझे डोळे उघडेच होत होते. 4-4 5-5 घंटे ध्यान करणारा मी विपස්සनाच्या दिवशी माझे डोळे का लागत नाहीत म्हणून मी घट्ट लावून घेतले तरी लागतच नव्हते. पण मात्र शेवटी माझे डोळे एकदा उघडले आणि डोळे उघडल्याबरोबर पाहिलं तर पुढे गोयंका गुरुजी येऊन बसले होते, इलायची देवी येऊन बसल्या होत्या. आणि मग मला कळलं अरे यांना पाहण्यासाठी माझे डोळे लागत नाहीत. मग मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं, त्यांनी माझ्या डोळ्यात पाहिलं, आपोआप माझे डोळे लागले. आणि 2-2.5 घंटे स्वतः गुरुजीने विपස්සना मला दिली, स्पेशल माझ्यासाठी आले. आणि पहिलं शिबिर माझं असं झालं. आणि त्यानंतर मला विपස්සना गहिराईमध्ये कळली. म्हणून उपासक उपासिकांनो नंतर गुरुजीकडे गेलो. गुरुजी मला म्हटले बनते सती पठान जल्दी करो. मतलब गुरुजी मेरा तो एक ही शिविर हुआ है, 3 शिविर और एक सेवा होनी चाहिए, तुम्हारे लिए कोई नियम नहीं, करो. एका शिबिरानंतर मला सती पठाणला गुरुजीने पाठवलं. नंतर म्हणे तुम ब्रह्मदेश जाओ. पण तिथं मात्र निर्णय चुकला. मी ब्रह्मदेशाला जायच्या ऐवजी श्रीलंकेला गेलो. जर मी ब्रह्मदेशात जर गेलो असतो, गुरुजीचं ते वाक्य जर ऐकलं असतं तर निश्चित स्वरूपामध्ये आज वेगळी दिशा असते, होऊ शकते कर्मसिस्टीमनुसार. म्हणून उपासक उपासिकांनो गोयंका गुरुजीला बाबासाहेबांनीच भारतात पाठवले
शिकवलेला आहे। डॉक्टर सोनीच्या घरी गोयंका गुरुजी, सयाजी बाकिन गुरुजी आणि बाबासाहेब बसले होते, त्याची डॉक्युमेंटरी डॉक्टर सोनीची नात जिवंत आहे, ती घेऊन येईल आणि लवकरच ते पुस्तक प्रकाशित होईल। आणि बाबासाहेबांचे जे अनुयायी विपස්සना बाबासाहेबांना नाकारली म्हणतात आणि स्वतः दुर्गतीकडे जातात, अनेक लोकांना दुर्गतीकडे घेऊन जातात, त्या सगळ्यांना उत्तर भेटेल की विपස්සना ही बाबासाहेबांनी स्वीकारली आणि बाबासाहेबांनाच भारतात पाठवली। आजच्या क्षणी एवढा संदेश तुम्हाला देतो की सगळेजण विपස්සनेकडे वळा आणि आपलं जीवन मंगलमय बनवा, कल्याणमय बनवा। कारण बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना आणि धम्मानुपස්සना हे कपස්සना शिकवलेले आहेत। त्याच्यानुसार आपलं जीवन मंगलमय बनवा। वानखेडे परिवारांना हे पुण्यकर्म निब्बाणासाठी सहाय्यक हो। तुमच्या सर्वांचं जीवन मंगलमय हो। तुम्हाला चतुरार्य सत्याचा, अष्टांगिक मार्गाचा अवबोध हो आणि अंतिमतः सगळ्यांना हे पुण्य निब्बाणासाठी सहाय्यक हो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल। हॅलो, कार्यक्रमाला उशिरा का होईना, माझे दुसरं मित्र जे डेप्युटी कमिशनर आहेत अमरावतीला, जे माझे प्रोबेशनर होते, त्यांचं मी स्वागत एका मिनिटात करू इच्छितो। डॉक्टर लालसिंग मिसाळ, ते पुण्याला राहतात, ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहे। एक मिनिट, डॉक्टर मिसाळ थँक्यू। डॉक्टर, आपण भुकेने तुमचे चेहरे कोमेजले असे वाटले, तरी पण तशी परिस्थिती नाही। ज्ञानरक्षित भंतेजीच्या बहुमोल मार्गदर्शनामुळे तुमचे चेहरे पुन्हा टवटवीत प्रफुल्ल झालेले आहेत। मी भंतेंना आपल्यातर्फे विनंती करतो की आम्ही एक तुमचा विशेष कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करू। तुमच्या वतीने त्यांची परवानगी मिळाली तर आपण निश्चितपणे असाच एक मोठा कार्यक्रम असा उन्हात न घेता चांगल्या वेळेस घेऊ। तरी आता आपली जास्त प्रतीक्षा न ताणता मी भिक्खू महासंघाचे सचिव भदंत सुमन वैष्णव महाथेरो यांना विनंती करतो, कृपया त्यांनी उपस्थित उपासक उपासिकांना आपल्या मधुर वाणीने थोडं मार्गदर्शन करावं। दिवा तप्पती आदिच्यो रत्तिंग भाति चंदिमा सन्नतो खत्तयो तप्पती झाई तप्पती ब्राह्मणो अथ सब्बमहोरतिं बुद्धो तप्पती तेजसा। दिवस निघाल्यानंतर सूर्य आपल्याला चमकताना दिसतो, प्रकाश देत असतो, परंतु तो रात्रीला देत नाही, त्याचे लिमिटेशन आहे। त्याचबरोबर रात्र झाल्यानंतर चंद्रमा आपल्याला चमकताना दिसतो, परंतु तो दिवसा दिसत नाही, त्याचे लिमिटेशन आहे। त्याचबरोबर एखादा राजा शस्त्राने आणि गणवेशाने रणभूमीवर जेव्हा सज्ज होतो तेव्हा तो तेजस्वी दिसतो, अन्य वेळेस तो सामान्य माणूस असतो। त्याचबरोबर कोणी भिक्षू आपल्या ध्यानाच्या तेजाने तेजस्वी दिसत असतो, ध्यानामध्ये असतो तेव्हा तेजस्वी दिसतो, परंतु तो सुद्धा अन्य वेळेस सामान्य असतो। परंतु बुद्ध स्वतःच्या तेजाने अहोरात्र चमकत असतात। ज्यांचा जसा आपण पृथ्वीवरचे लोक सूर्याचा प्रकाश घेऊन जगतोय, त्याचप्रमाणे मनुष्य प्राणी हा खऱ्या अर्थाने
बुद्धाच्या ज्ञानाचा प्रकाश घेऊन जगतो आहे. बुद्ध 2500 वर्षापूर्वी झाले, तरी पण आजही आपण बुद्धाच्या प्रकाशामध्ये आपल्या जीवनाचा मार्ग क्रमण करतो आहे. अशा महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धास या प्रसंगी त्रिवार अभिवादन करतो. तथागताचा निर्वाणगामी सद्धम्माला अभिवादन करतोय. तथागताचा गुरु शिष्य परंपरेने अतीत, अनागत आणि वर्तमानामध्ये असलेला संघ, या संघाला अभिवादन करतो. आजच्या प्रसंगी विशेष रूपाने मंचावर उपस्थित माझे गुरुवर्य परमश्रद्धेय भदंत विनय बोधीजी महाथेरो, मंचावर आसीन सर्व भिक्खू संघ, आपण सर्वांना प्रणाम करतोय. आज विशेष रूपाने बाळासाहेबजी वानखेडे यांनी जीवनाला एक मोठी कलाटणी देत बुद्ध शासनासाठी आपल्या जीवनातून काहीतरी घडलं पाहिजे आणि काय घडलं पाहिजे त्याचं नियोजन करीत आज हा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळतो आहे. तेव्हा आदरणीय उपासक बाळासाहेबजी वानखेडे आणि त्यांच्या धर्मपत्नी उषा किरणताई वानखेडे आणि सर्व वानखेडे परिवारांना या प्रसंगी मंगलकामना करतोय, आशीर्वाद करतोय. विशेष रूपाने धम्मश्रवणासाठी उपस्थित सर्व उपासक आणि उपासिका, आपण सर्वांच्या प्रती मंगलकामना आणि आशीर्वाद. आजचा कार्यक्रम विशेष रूपाने बाळासाहेबजी वानखेडे यांच्या डोक्यामध्ये विपश्यनेपेक्षा एक विशेष चित्र होतं, विशेष परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीला त्यांनी अस्तित्वात आणण्यासाठी विपश्यना सिस्टम मध्ये ज्या काही गोष्टी नसतील त्या काही गोष्टींचाही विरोध करीत त्यांनी बुद्धांची मूर्ती पॅगोड्यामध्ये स्थापन केली. हा एक मोठा इतिहास आहे आपण विपश्यना क्षेत्रातील लोकांकरिता. विपश्यना क्षेत्रामध्ये काम करत असताना काम करणाऱ्यांना जाणीव आहे की अनेक प्रकारच्या घडामोडी असतात आणि त्यामधून मार्गक्रमण करीत बुद्धांच्या प्रती आपलं काय देणं घेणं आहे ते बरेच लोक केल्याशिवाय थांबत नाही. त्यापैकी आदरणीय बाळासाहेबजी वानखेडे यांचं व्यक्तिमत्व मला इथे पाहायला मिळालं, एक आनंद झाला. बाळासाहेब, तुमच्या संघर्षाचा विचार करून मला आज या प्रसंगी एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की विपश्यना काय आहे. विपश्यना बरेच लोकांना वाटतं की फक्त भरपूर शिबिर केले म्हणजेच आपण निर्वाणाला प्राप्त होणार. हे जर सत्य आहे तर आज जो कार्यक्रम होत आहे हा काही निर्वाणाच्या मार्गावर उचललेला पाऊल आहे असं म्हणता येणार नाही. परंतु परमसत्य हे आहे, आजचं पाऊल सुद्धा, आजचा कार्यक्रम सुद्धा निर्वाणाच्या मार्गावर उचललेलं एक मोठं पाऊल आहे. असं मी का म्हणतो? विपश्यना मनुष्य यासाठी करतोय, भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे मनुष्य प्राणीच नव्हे, संपूर्ण अस्तित्वात असलेला प्राणी हा दुःखाने ग्रस्त आहे. त्यामध्ये विशेष रूपाने विपश्यना फक्त मनुष्य प्राणी करू शकतो आणि म्हणून विपश्यना समजून घ्यायची आहे आपण मनुष्य प्राण्याला. तर मनुष्य प्राणी का दुःखी आहे याचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने तुमचं चेतन चित्त आणि अचेतन चित्त या दोघांमधील जोपर्यंत संघर्ष जीवित आहे, संघर्ष जोपर्यंत अस्तित्वात आहे, तोपर्यंत आपल्याला कधी दुःखातून मुक्त होता येत नाही. चेतन चित्त आणि अचेतन चित्त म्हणजे काय? चेतन चित्त बरेचदा दारुड्या मनुष्य असेल त्याला वाटतं की दारू प्यायला नाही हे त्याचं चेतन चित्त ठरवते, परंतु अचेतन चित्त बरोबर दुसऱ्या दिवशी त्याला दारू प्यायला घेऊन जात असते. तुम्हाला बरेचदा वाटतं की आपण वाईट गोष्टी करू नये, परंतु
अचेतन चित्तामध्ये असलेल्या संस्काराच्या प्रभावाने आपण चेतन चित्ताचं न ऐकता शेवटी अचेतन चित्ताचं अनुगमन करायला लागतोय. आणि ते काम झाल्यानंतर, चुकीचं काम झाल्यानंतर अजून चेतन चित्ताच्या द्वारे आपण आपल्या होशामध्ये येतो की अरे चुकीचं झालं, पण उद्या दुसऱ्या दिवशी तेच आपलं सुरू होत असते. आणि याप्रमाणे मनुष्य चाहतो ते करू शकत नाही, जे तो करायला नाही पाहिजे असं चाहतो ते केल्याशिवाय राहत नाही. ही माणसाची परिस्थिती आहे. आणि म्हणून यामधून निघण्यासाठी जर आपण चेतन चित्ताचा खेळ समजू शकलो आणि अचेतन चित्ताचा खेळ समजू शकलो आणि अचेतन चित्ताला समजून आपण जीवन जगू शकलो तर आपले संपूर्ण द्वंद्व, संपूर्ण संघर्ष चेतन आणि अचेतन चित्ताचा समाप्त होईल आणि आपण खऱ्या अर्थाने सुखाचं, समृद्धीचं जीवन, शांतीचं जीवन जगू शकतो. यासाठी एक गोष्ट तुम्हाला समजण्याची गरज आहे की विपश्यना करावी कशी. विपश्यना बरेच लोकांचे अनेक शिबिर झालेले असतात. मी सुद्धा ब्रह्मदेशामध्ये जाऊन 7 महिन्याचं शिबिर केलं. 7 महिने मौन राहिलो. 7 महिने कोणाचा चेहरा बघितला नाही एवढं कठोर शिबिर केलं. वाढणारे सुद्धा जेव्हा आले असतील तेव्हा त्यांचा फक्त वाढताना फक्त हात बघण्याची संधी मिळाली, परंतु कोण वाढत आहे हे बघितलं नाही. एवढं चांगल्याने करण्याचा प्रयत्न केला. आमचे या क्षेत्रामध्ये भिक्खू संघाचे एक दांडगे अनुभव आहे आणि मला ही सर्व प्रेरणा विपश्यना करण्याची माझ्या उजव्या हातावर बसलेले माझे गुरु श्रद्धेय भदंत विनय बोधीजी महाथेरा यांचे अनंत उपकार माझ्या जीवनामध्ये आहे की मी माझ्या जीवनामध्ये जे काही आहे ते सर्व भंतेजीमुळे माझ्या जीवनामध्ये प्राप्त आहे. आणि म्हणून माझं संपूर्ण जीवन त्यांच्या ऋणाने भरलेलं आहे. या प्रसंगी भंतेजीच्या प्रती मी किती कृतज्ञता व्यक्त केली तरी कमी पडेल, एवढे ऋण भंतेजींचे आमच्यावर आहे. या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की विपश्यना करताना एक आपण जो विपश्यना करायला बसतो आणि विपश्यना करायला बसल्यानंतर डोक्यापासून पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत आपलं अवलोकन सुरू असते. आणि अवलोकन सुरू असताना जर काही मनासारखं घडलं नाही तर बरेचदा आपण दुःखी राहतो. मनासारखं जर घडलं तर अशी आशा असते की असं झालं तर अधिक बरं होईल, तसं झालं तर अधिक बरं होईल, विपश्यनेत हे मिळालं तर तसं बरं होईल. आणि याप्रमाणे आसक्तीवर आसक्ती उत्पन्न करत आपली विपश्यना सुरू असते. आणि यामधून आसक्तीवर आसक्ती करत विपश्यना बंद करून अनासक्तीची विपश्यना आपण कशी करावी हे जर समजायचं असेल आपल्याला तर एक उदाहरण भगवंताच्या जीवनातील आपण लक्षात घेतलं पाहिजे. भगवान बुद्धांचे परम शिष्य एक सारीपुत्त नावाचे भंतेजी प्रमुख शिष्य राहिले. ते आपल्या श्रामणेराला एक दिवस घेऊन भिक्षाटनाला जात आहे आणि त्या प्रसंगी ते आपल्या सारीपुत्त भंतेजींना मार्गदर्शन देत आहे. सारीपुत्त भंतेजी आपल्या शिष्याला मार्गदर्शन देत आहे की बघ, जीवनामध्ये मृत्यूचा काही भरोसा नाही. आपण साऱ्या जीवनभर साऱ्या गोष्टी करायला वेळ देत असतो, परंतु निर्वाण साधायला वेळ देत नाही. आणि म्हणून मी तुला सांगू इच्छितो की लवकरात लवकर तू निर्वाणाला प्राप्त कर. आणि आपला आजही भरोसा नाही. जर आपण भिक्षा मागायला गेलो आणि तिकडून परत येतो की नाही याचा काही भरोसा नाही. शिष्याने हे ऐकत ऐकत अगदी मनावर घेतलं आणि मनावर घेतल्याबरोबर
सारीपुत्त भंतेजी बोलतच राहिले आणि तो परत आला तुरंत. जर मी भिक्षाटनला गेल्यानंतर वापस येण्याचा खरंच भरोसा नसेल आणि तिकडेच माझा मृत्यू होण्यासारखी वेळ असू शकते, आजही ते घडू शकते, तर मग मी का दिरंगाई करावी, का थांबावं. आणि ते चटकन परतला आणि आपल्या रूम मध्ये जाऊन ध्यान करू लागला. सारीपुत्त भंतेजी परत आल्यानंतर त्याला शोधतात आणि शोधल्यानंतर त्यांना मिळत नाही तो. आणि नंतर ते ठरवतात की हा कदाचित त्याच्या रूम मध्ये जाऊन बसला असेल. तेवढ्यामध्ये सारीपुत्त भंतेजी त्याचा दरवाजा ठोकणारच त्या क्षणाला भगवान बुद्धांचा हात सारीपुत्ताच्या दंडाला पकडत असतो आणि सारीपुत्ताला म्हणतो की थांब, तुझाच रामनेर या वेळेला निर्वाणाचा साक्षात्कार करण्याच्या अगदी टोकावर आहे आणि तू या वेळेला वाजवला की तो निर्वाणाचा साक्षात्कार करू शकणार नाही. या घटनेतून आपल्याला हे शिकायचं आहे की बुद्ध एक असं कॉन्शियसनेस आहे, अशी एक चेतना आहे, बुद्धत्वाला पोहोचलेली चेतना एका क्षणाला संपूर्ण विश्वाच्या प्रत्येक प्राण्याच्या कॉन्शियस सोबत कनेक्ट असते, लिंक असते. कोणत्या प्राण्याच्या चेतनेमध्ये काय सुरू आहे हे बुद्धांच्या चेतनेला कळत असते. आणि म्हणून एका क्षणाला सारीपुत्त भंतेजीच्या डोक्यात काय चालू आहे की हा आता जाऊन श्रामणेराला उठवेल, श्रामणेराच्या डोक्यामध्ये काय चालू आहे हे बुद्धाला त्या क्षणाला कळतं. याचा अर्थ स्पष्ट आहे की बुद्धाची चेतना ही परम पवित्र चेतना असते आणि ती प्रत्येक अस्तित्वात असलेल्या माइंड सोबत कनेक्ट असते. आणि त्यामुळे बुद्ध शासनामध्ये काय आहे की आपण जे म्हणतो बुद्धं शरणं गच्छामि, आपल्याला बुद्धं शरणं गच्छामीचा अर्थ अजून कळलेला नाही. बुद्धं शरणं गच्छामि जे म्हणतो की मी बुद्धाच्या चेतनेला माझ्या जीवनातील संपूर्ण संघर्ष, संपूर्ण दुःख, संपूर्ण माझ्या जीवनातील कार्यकलाप बुद्धाच्या चेतनेला समर्पित करतो आणि बुद्धांची चेतना तिथे मी सरेंडर माझ्या जीवनाला केलेला आहे. आणि म्हणून जेव्हा तुमच्या जीवनामध्ये काही घडलं तेव्हा तुम्ही निसर्गाला दोष देणे बंद करता. तुमची कंप्लेंट निसर्गासोबत उरलेली नाही. जसं विपश्यनेमध्ये बरेचदा डोक्यापासून पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत आपण विपश्यना करतो. मनासारखं झालं नाही तर असं का झालं, आज माझं ध्यानच नाही लागलेलं आहे, आज माझं असं झालं, आज माझं तसं झालं, या पद्धतीने आपण बोलत असतो, या पद्धतीने आपल्या मनालाच आपण सांगत असतो. पण खऱ्या अर्थाने जर 100% तुम्ही तुमची चेतना बुद्धाला समर्पित केली असेल तर तुम्ही तुमच्या ध्यानामध्ये काय घडलं म्हणजे परिपूर्ण श्रद्धा असेल तर तुम्ही तुमच्या ध्यानामध्ये काय घडायला पाहिजे हे तुम्ही निश्चित करत नाही. तुम्हाला काय प्राप्त व्हायला पाहिजे हे तुम्ही निश्चित करत नाही. जे काही होणार ते निसर्गाला मी सोपून दिलेलं आहे. जे काही निसर्ग माझ्यासोबत घडवणार ते मला मान्य आहे. आणि या पद्धतीने तुमच्यासोबत कोणतीही गोष्ट घडत असेल त्याला तुम्ही निर्विरोध स्वीकृती जेव्हा प्रदान करत असाल त्यावेळेला निब्बाणाचा साक्षात्कार होऊ शकतो. जोपर्यंत तुमच्या चेतनेमध्ये निर्विरोध स्वीकृती, जसं आज आपल्या डोक्यामध्ये इतके लोक इथे बसलेले आहोत, साधकाचं चित्त आणि जे बुद्धांच्या प्रती श्रद्धायुक्त चित्त नसेल त्यांची परिस्थिती तुम्हाला सांगतो. आज इथे ऊन आहे. बरेच लोकांना वाटतं आजच तपायला पाहिजे का एवढी, परंतु जो विपश्यनेच्या मार्गावर आहे तो कंप्लेंट ठेवत नाही की आज तपायला पाहिजे की उद्या तपायला पाहिजे, हा प्रश्न नाही. तपत आहे, स्वीकार आहे, निर्विरोध स्वीकृती. आणि याप्रमाणे हे स्वीकार करून जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये विपश्यनेचा उपयोग करणार तेव्हा निश्चितपणे फार कमी वेळामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये विपश्यनेचा साक्षात्कार करू शकतो. हा विषय थोडासा लांब होता आणि मला याच्या पुढे जवळपास पुन्हा 10 मिनिटाची गरज होती, परंतु तो विषय आणि एक गोष्ट तेवढा वेळ घेत नाही मी आपला, परंतु आम्ही आज इथे प्रवास करत येत असताना एक आम्ही चर्चा झाली आमची की बुद्धांच्या प्रती असीम श्रद्धा असेल तर बुद्धांना वंदन करता करताही काही लोकांना निर्वाणाचा साक्षात्कार झालेला आहे. आणि त्यामध्ये बावळीचं उदाहरण आहे.
त्यांनी बुद्धांना पाहिलं नाही, फक्त वंदन केलं आणि वंदन करत्या क्षणी निर्वाणाचा साक्षात्कार होतो. याचाच अर्थ असा आहे की बुद्धांच्या प्रती आपली असीम श्रद्धा असेल आणि ते असीम श्रद्धा आज वानखेडेजी यांची आहे. आणि त्यामुळे पॅगोडाच्या ठिकाणी जे बुद्धरूप स्थापन करण्यात आलं, या पुण्यकर्माने निश्चितपणे त्यांनी आपला निर्वाणाचा मार्ग मोकळा केलेला आहे आणि त्यांना या आजच्या पुण्यकर्माच्या बलाने निर्वाणाचा साक्षात्कार हो अशी मंगलकामना या प्रसंगी करून माझी धम्मदेशना इथे पूर्ण करतोय. भवतु सब्ब मंगला. साधू साधू साधू. धन्यवाद बनतेजी. आपल्या सर्वांनी या ठिकाणी 2:45 झालेले आहे. आपल्याला सर्वांना जेवायला जायचं आहे. जेवणाचा कार्यक्रम लगेचच सुरू होणार आहे. खरोखर तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. वामनदादा करडक भीम शाहीर असे म्हणतात, भीमा तुझ्या मताचे 5च लोक असते, तलवारीच्या तयांचे न्यारेच टोक असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन त्या पिलांचे सारेच चोख असते. म्हणजे बघा, त्या कवी शाहीर जे आहेत आपले भीम वामनदादा करडक, त्यांनी म्हटल्याप्रमाणे हा इकडचा सगळा समूह आहे. सगळे आपण भीमाचे अनुयायी आहोत. आपण सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. एकदा जोरात जय भीम म्हणून, म्हणजे आपली एनर्जी आपल्याला परत येईल. जय भीम, जय भीम, जय भीम. पुण्यापर्यंत आवाज गेला आणि व्हिएतनाम पर्यंत पण आवाज गेलेला आहे. आपल्या या ठिकाणी सभामंचावर उपस्थित असलेले सर्व बनतेजी, विनय बोधी, बनते महाथेरो, बनते ज्ञानरक्षित, औरंगाबादवरून आलेले ज्ञानरक्षित बनतेंचं प्रवचन आपण ऐकलेलं आहे. त्यांनी त्यांचं जीवन प्रवास ऐकलेला आहे. बनते सुमन वन्नो यांनी देखील खूप छान प्रवचन दिलेलं आहे. बनते हान जे आता बुद्धिझममध्ये PhD करतात, व्हिएतनामवरून आलेले आहेत. बनते संगदूत अरुणाचल प्रदेशचे आहेत. MA क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये केलेलं आहे. बनते धम्मानंद BA केलेलं आहे आणि नांदेडवरून आलेले आहेत. सर्व बनतेगण या सर्वांचा एकदा मोठ्याने आपण जय जयकार करू आणि त्यांच्याबद्दल ऋण प्रकट करू. आदरणीय भिक्खू संघाचा, आदरणीय भिक्खू संघाचा, आदरणीय भिक्खू संघाचा. बनतेंच्या परवानगीने आता फक्त शेवटचा छोटासा कार्यक्रम जो खूप आवश्यक आहे. आपण या ठिकाणी सुंदर बुद्धरूप बघितलं, परंतु ते बुद्धरूप थायलंडवरून इथं आणताना काय काय प्रवास झाला आहे तो फक्त मला माहित आहे आणि मला फार सांगणं आवश्यक आहे. या ठिकाणी उपस्थित असणारे आयुष्यमान बाळासाहेब वानखेडे, त्यांच्या पत्नी सुविद्य पत्नी आयुष्यमती उषा किरणताई वानखेडे यांनी थायलंडला जाऊन मूर्ती बुक केली होती. हे 10 फुटाचं जे बुद्धरूप दिसतंय ते प्रचंड मोठं बुद्धरूप त्यांनी एका दुकानात बुक केलं होतं. आम्ही तिकडचे जे आमचे प्रोफेसर बनते आहेत त्यांना सांगून हा व्यवहार पूर्ण केला होता. परंतु मध्ये लॉकडाऊन लागला, ते पैसे दिलेले आता बुडाल्यात जमा होते असं झालं. त्या ठिकाणी थायलंडमध्ये पोलीस चौकीमध्ये कंप्लेंट करायची वेळ आली. त्या चायनीज माणसाबरोबर आम्हाला भांडावं लागलं आणि एवढं सगळं करून थायलंडला वारंवार जाऊन या दोघाही उभयतांनी अतिशय कष्ट घेऊन हे बुद्धरूप आणलेलं आहे. तुम्हाला अजून एक सांगतो की आपल्या चिंचोलीमध्ये जे बुद्धरूप आणलेलं आहे ते आम्ही पुणे शहरातून दिलेलं आहे. रेंजिल्स रहिवासी सभा पुणे या ठिकाणावरून शताब्दी बुद्धविहारातून दिलेलं आहे. आम्ही 182 बुद्धरूपं दिलेली आहेत. आम्ही राजगृहाला जे बुद्धरूप दिलेलं आहे तुम्ही बघाल, बाबासाहेबांचा बंगला त्या ठिकाणी आम्ही दिलेला आहे. पुण्याच्या इंटरनॅशनल सेंटरला दिलेला आहे. आताच बनतेंनी उल्लेख केलेला आहे. मिलिंद महाविद्यालय त्या ठिकाणी दिलेलं आहे. आपला नामांतराचा लढा झाला औरंगाबादचं विद्यापीठ त्या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु या सर्व ठिकाणी देताना आम्हाला जी अनुभूती आली त्यापेक्षा वेगळी हे 10 फूट उंच बुद्धरूप आणताना या उभयतांनी कष्ट केलेले दिसत आहेत. आता लवकरच जेवणाचा कार्यक्रम होणार आहे, परंतु आपण कृतज्ञ आहोत. या दोघाही पती पत्नींचा आम्ही सत्कार करतो. दोघाही उभयतांना मी पुढे येण्याची विनंती करतो आणि भिक्खू संघाच्या सगळ्या बनतेंना मी विनंती करतो की आपल्या सगळ्या संघाच्या वतीनं तुमचा मी परवानगी त्याच्यासाठीच घेतली होती. कार्यक्रम संपलेलाच नाहीये, फक्त यांचा जो तुम्ही सत्कार करून घेऊया पटकन, म्हणजे तुम्ही अध्यक्ष म्हणून बोलवू शकाल. कारण अध्यक्षांच्या भाषणानंतर काहीच करणार नाही आपण, तर हा सत्कारचा कार्यक्रम घेऊ आणि नंतर तुम्ही बोलू शकाल. तर आयुष्यमान बाळासाहेब वानखेडे साहेब आणि उषा किरणताई वानखेडे साहेब मॅडमना पुढे बोलवतो. प्लीज पुढे या. आणि बनते
बनते संगदूता यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. पुण्यावरून आम्ही एक बाबासाहेबांची स्वाक्षरी असलेला सही असलेला पेन आणलेला आहे आणि थायलंडचं पेंडंट आणलेलं आहे. या दोघांनाही मी स्वीकारण्याची विनंती करतो. बनते संगदूता आपण पुढे या प्लीज. या ना सर. कम. all together. He will be giving shawl. Bante Vinay Bodhi will be giving shawl. Then garlanding is also there. Yeah. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बनते विनय बोधी महातेर यांना देखील विनंती करतो की या उभयतांना हार घालून शाल देऊन आणि त्यांचा सत्कार करावा. आणि मग आम्ही जी पुण्यावरून छोटी भेट आणलेली आहे ती संगदूता बनते देतील. समोर बघा. साधुकार करा सगळ्यांनी. साधू साधू साधू. साधू साधू. आपण एखादं मोठं कार्य घडताना त्या कार्यापाठीमागं काय काय त्रास वेदना आहेत आणि अडीअडचणीला त्यांनी तोंड दिलेलं आहे हे सगळ्यांना माहीतच असलं पाहिजे. थायलंडवरून त्यांनी एक गोल्डन पेंट आणला. ह्या प्रत्येकाचं डिझाईन त्यांनी बघण्यासाठी थायलंडच्या विहारांना भेटी दिल्या. ताईंनी स्वतः लक्ष घालून हे डिझाईन बनवलेलं आहे आणि तो गोल्डन पेंट खास त्यांनी तिकडून मागून मूर्ती देखील तिकडून मागून त्याप्रमाणे भव्य स्वरूपात तिकडं पॅगोडा घडवलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या करून या दोघांसाठी आपण खूप मोठा साधुकार करूया. सर्वांना मी विनंती आहे की सगळ्यांनी जोरात टाळ्यांचा कडकडाट करून यानंतर आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्याचे महसूलचे आयुक्त माननीय आप्पासाहेब गिरमकर साहेब आणि त्यांच्या पत्नी गिरमकर मॅडम ओके पेन आहे बाबासाहेबांची केलेली. बाबासाहेबांची केलेली. सर इकडे लक्ष द्या. हॅलो हॅलो. साहेबांचा सत्कार गिरमकर साहेबांच्या हस्ते होत आहे. सर्वांनी एकदा जोरात टाळ्यांचा कडकडाट. बघा लाख मरो पण लाखांचा पोशिंदा न मरो. आपल्या सर्वांसाठी इतकं कष्ट घेऊन या गावामध्ये त्यांनी इतकं मोठं धम्मदीप विपश्यना केंद्र उभं केलं आहे. या दोघांचा पती पत्नींचा सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीनं गिरमकर साहेब सत्कार करत आहेत. त्याचप्रमाणे थायलंडवरून आणलेले बुद्ध